स्वागत आहे आवडणीवर किचनमध्ये। आज माझ्या मुलांना खायची होती पालकपुरी। माझ्याकडे पालकपुरी बनवण्यासाठी घरामध्ये पालक भाजी तर नव्हती, त्यामुळे मी पटकन टेरेसवर आले आणि इथे मी पालक भाजी लावलेली आहे। त्यामुळे मी ही पालक भाजी पटपट तोडून घेतली। ताजी फ्रेश पालक भाजी आहे बघा, आणि तीही अगदी ऑर्गॅनिक। अशाच पालक भाजी किंवा कोणत्याही भाज्या मी इथे लावत असते। पालक भाजी तोडून घेतली, त्यानंतर खाली आले, पालक भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर बारीक चिरून घेतली। चला तर मग आता ताज्या फ्रेश भाजीची पालकपुरी बनवू। पालकपुरी बनवण्यासाठी सर्वात अगोदर पालक भाजी मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे, पण त्यासोबत घ्यायची आहे कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचाभर जिरे। हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं। त्यानंतर पालकपुरी बनवण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यासोबत अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा। रवा घातल्यामुळे पुरी छान खुसखुशीत होते आणि टम्म फुगते। आणि त्यासोबत 1 चमचाभर ओवा घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि तयार केलेलं पालक भाजीचं वाटण यामध्ये घालायचं। पालकपुरी बनवण्यासाठी पीठ मळताना यामध्ये पाणी घालायचं नाही जास्त, कारण हे पालक भाजीचं वाटण करतानाही त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। आणि त्यानंतर जर पाण्याची गरज पडली तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि तेच पाणी थोडंसं यामध्ये घालायचं आणि अशा पद्धतीने घट्टसर पीठ मळून घ्यायचं। हे पीठ 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। तोपर्यंत पालकपुरीसोबत खाण्यासाठी मी करणार आहे बटाट्याच्या काचऱ्या। तर त्यासाठी मी इथे बटाट्याच्या अशा पद्धतीने काचऱ्या करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चमचाभर मोहरी घातली, चमचाभर जिरे घातले। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घातला। त्यानंतर बारीक उभा चिरून घेतलेला कांदा घातला। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली। त्यानंतर 1 चमचा हळद घातली आणि व्यवस्थित परतून घेतलं। याचबरोबर फोडणीमध्ये कोथिंबीरही घालायची, तर मी इथे थोडीशी कोथिंबीर घातली। कोथिंबीरमुळे फोडणीला छान चव येते। त्यानंतर यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या घालायच्या, चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर बटाट्याच्या काचऱ्या शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं। मी इथे छोटासा 1 ग्लास पाणी घातलेला आहे। त्यानंतर झाकण ठेवून ह्या काचऱ्या 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायच्या। बटाट्याच्या काचऱ्या शिजतात तोपर्यंत पुऱ्या लाटून घ्यायच्या। तर बघा इथे पीठ 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवलं होतं, तर खूप छान भिजलेलं आहे पीठ आणि थोडंसं मऊसर झालेलं आहे। आता या पिठाचा मोठा उंडा घेऊन मी एक मोठी पोळी लाटून घेत आहे। तुम्ही छोटे छोटे पुऱ्याही लाटू शकता डायरेक्ट तुमच्या आवडीप्रमाणे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने थोडीशी जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे। आणि त्यानंतर एखादं झाकण किंवा एखादी वाटी घ्यायची आणि अशा पद्धतीने पुऱ्या कट करून घ्यायच्या। यामुळे काय होतं, सगळ्या पुऱ्या एकसारख्या येतात। आता याच पद्धतीने बाकीच्या सर्व पुऱ्या मी लाटून घेणार आहे। तर इथे माझ्या सर्व पुऱ्या लाटून झाल्यात आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान सर्व पुऱ्या एकाच आकाराच्या झालेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या छान दिसतात। पुऱ्या लाटून झाल्या तोपर्यंत इकडे बटाट्याच्या काचऱ्याही छान शिजलेल्या आहेत। आता यामध्ये 1 चमचाभर मॅगी मसाला घालायचा, त्यामुळे ही भाजी छान चटपटीत होते आणि मुलांनाही आवडते। तर 1 चमचाभर मॅगी मसाला घातला, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथे बटाट्याच्या काचऱ्या बघा किती छान शिजलेल्या आहेत। ही भाजी मी थोडीशी ओलसर केलेली आहे। तुम्हाला एकदम सुकी भाजी करायची असेल तर थोडंसं कमी पाणी घालायचं आणि सुकी भाजी करायची आपल्या आवडीप्रमाणे। पुऱ्या लाटून होईपर्यंत मी एका गॅसवर कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं होतं। तर आता पुऱ्या तळून घेऊ। मी अगोदर इथे 1 पुरी तळून घेत आहे, तेल गरम झालं की नाही बघण्यासाठी। तर इथे तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये सर्व पुऱ्या खरपूस रंगावर छान तळून घ्यायच्या। अशा पद्धतीने पालकपुरी बनवली ना तर मुलांना खूप आवडते आणि मुलं तशाही भाज्या खात नाहीत। माझ्या मुलाला तर पालक भाजी आवडत नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीने पालकपुरी करते ना तर तेव्हा पालकपुरी त्याला खूप आवडते। माझे दोन्ही मुलं पालकपुरी फार आवडीने खातात, त्यामुळे मी पालकपुरी अशा पद्धतीने बनवत असते। तुम्ही पालकपुरी कशा पद्धतीने करता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबत कोणती भाजी करता खाण्यासाठी आणि कोणती चटणी करता हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पालकपुऱ्या करता करताच माझ्या मुलांनी गरम गरम पालकपुऱ्या खाल्ल्या। त्यानंतर सर्व पुऱ्या तळून झाल्यानंतर मी ताट सर्व केलं। तर पालकपुरीसोबत खाण्यासाठी आज मी बनवलेले आहेत बटाट्याच्या काचऱ्या आणि गव्हाची लापसी। गव्हाच्या लापसीची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे, नक्की पहा। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।